नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पालघर जिल्ह्यातील मनोर येथे पोलीस असल्याचे भासवून एका 71 वर्षीय वृद्धाची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे। या कारवाईत चोरीस गेलेले सुमारे 1,45,000 रुपयांचे सोन्याचे दागिने पूर्णपणे हस्तगत करण्यात आले आहेत। 15 एप्रिलला सकाळी सुमारे 11:20 ला 71 वर्षीय दामोदर काशीनाथ चाफेकर राहणार मनोर रईसपाडा हे मनोर मच्छी मार्केट येथे खरेदीसाठी गेले होते। खरेदी करून ते विठ्ठल मंदिराजवळील मुख्य गेट समोर आले असता दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले। त्यापैकी एकाने स्वतःला पोलीस असल्याचे सांगून परिसरात चोरीचे प्रकार वाढल्याचे सांगितले आणि सोन्याचे दागिने घालून फिरू नका अन्यथा दंड होईल अशी भीती दाखवली। यावेळी दुसऱ्या व्यक्तीने विश्वास संपादन करत दागिने काढून सुरक्षित ठेवतो असे सांगितले। त्यानंतर चाफेकर यांची सोन्याची चैन आणि अंगठी काढून घेतली। त्या वस्तू कागदात गुंडाळून पिशवीत ठेवत असल्याचे भासवून हात चलाखीने दागिने लंपास करण्यात आले। या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले। या पथकाला तपासाबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या होत्या। घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे 38 वर्षीय झायेद जावेद जाफरी राहणार आंबिवली कल्याण याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली। 17 एप्रिलला आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेले सर्व दागिने जप्त करण्यात आले। न्यायालयाने आरोपीला 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे। त्यांच्याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संग्राम पाटील करीत आहेत। तसेच तपासादरम्यान आरोपीने यापूर्वी दादरा नगर हवेली परिसरातही अशाच प्रकारचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मनोर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। कोणताही व्यक्ती स्वतःला पोलीस असल्याचे सांगून दागिने काढण्यास सांगत असेल तर तत्काळ सावध राहा। ओळखपत्र तपासल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका। अशा संशयास्पद व्यक्तींची माहिती त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात द्या। सार्वजनिक ठिकाणी दागिन्यांची काळजी घ्या आणि अनोळखी व्यक्तींशी व्यवहार टाळा। सावध राहा, सुरक्षित राहा। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।